सत्ताधाऱ्यांविरोधात एकजूट करू पाहणाऱ्या इंडिया आघाडीची बैठक आज होतीये। ही बैठक ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत, तर शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही उपस्थिती आहे। ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीला उपस्थित नसतील अशी माहिती मिळते। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, सातत्याने इंडिया आघाडीच्या बैठका होत आहेत, आजच्या बैठकीचा नेमका अजेंडा काय? ममता बॅनर्जी का उपस्थित नाहीयेत? प्रज्ञा, इंडिया आघाडीने यापूर्वी सुद्धा एकदा ऑनलाईन बैठक करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी सुद्धा ही ऑनलाईन बैठक होऊ शकली नव्हती, कारण अनेक नेते हे ऑनलाईन हजर राहण्यासाठी सुद्धा उपस्थित नव्हते असं समजते। आता सध्या ही बैठक जी पार पडते त्या बैठकीमध्ये शरद पवार उपस्थित आहेत, पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित नाहीत, ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, कारण त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत। आता दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जात होतं की आजच्या बैठकीमध्ये ऑनलाईन बैठकीतून संयोजक पदाबाबत नितीश कुमारांच्या नावावर चर्चा होणार आणि शक्यता होती की शिक्कामोर्तबही नितीश कुमारांच्या नावावरच केला जाईल। पण आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जींनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याच नावाचा आग्रह धरलेला आहे। त्यामुळे मग ते एक कारण आहे का की मल्लिकार्जुन खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही म्हणून सगळेजण अजून सहभागी होऊ शकत नाहीयेत या बैठकांमध्ये सुद्धा? तर हा एक प्रश्न कायम आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित बैठक झाल्यानंतर आणि बैठकीतील निर्णय समोर आल्यावर आपल्याला कळू शकेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।